पिंपरी चिंचवडमधील या ठिकाणी सहयोग डॉक्टर्स बॅडमिंटन लीग 2017 जी जानेवारी 28 ते 29, 2017च्या कालावधीमध्ये संपन्न होत आहे. दुसरं वर्ष या ठिकाणी आहे, ज्याच्यामध्ये संपूर्णपणे डॉक्टरांचा सहभाग आहे. डॉक्टर जे आरोग्यासाठी काम करतात, आरोग्यासाठी सर्वसामान्यांचा ध्यास घेतात, तर त्या अनुषंगाने आरोग्याच्या दृष्टीने उपयोगी आणि खेळाच्या माध्यमातून लोकांना सदृढ करण्याचं ही प्रक्रिया या ठिकाणी राबवली जात आहे. सहयोग ही एक संस्था आहे, आरोग्याच्या दृष्टीने काम करते आणि त्यामध्ये अनेक स्तरावरती या ठिकाणी लोकांचा सहभाग आहे. या ठिकाणी सन्माननीय उद्योजक साहेब यांचं आपण या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय. तुमचं नाव आणि ह्याच्यामध्ये तुमचं काय योगदान आहे, काय सांगा? नमस्कार, मी संजय आहेर. मी सहयोग फाउंडेशनचा अध्यक्ष आहे आणि ही सहयोग फाउंडेशन जे आहे ते खास काही डॉक्टर्स आणि उद्योजक मिळून आम्ही जवळजवळ 5 वर्ष झाले स्थापन केलंय. त्याच्यात आम्ही विविध प्रकारचे आरोग्यावर काम करत असतो. सामाजिक असेल, अजून आरोग्यदायक असेल, हे सर्व कामे आम्ही या ठिकाणी करतो. त्यामध्ये हे डॉक्टर बॅडमिंटन लीगचं आम्ही एक आयोजन केलेलं आहे आणि हे दुसरं वर्ष आहे आमचं. आणि त्याचप्रमाणे आम्ही आरोग्यावर एक रुरल एरियामध्ये जाऊन, जिथे कुठेही डॉक्टरचा असा संपर्क नाही, अशा एरियात जाऊन आम्ही गेली 5 वर्ष प्रत्येक वर्षी असा कॅम्प हा घेत असतो. आणि जवळजवळ आम्हाला त्याला एवढा प्रतिसाद आहे की आम्हाला 1,500 ते 2,000 लोक का ज्यांना कधी डॉक्टर माहीत नाही असे लोकांना तिथे जाऊन आम्ही मोफत औषध उपचार आणि त्याचप्रमाणे मोफत उपचार या ठिकाणी त्यांची तपासणी करतो आणि त्यांना सर्व प्रकारची सेवा करतो. आणि हे सर्वजण आम्ही जवळजवळ जे त्याचे मेंबर आहोत, कुठेही डोनेशन वगैरे न घेता सर्व सेल्फ कॉन्ट्रीब्युटेड आणि सेल्फ स्वतः त्याच्यामध्ये भाग घेऊन हा प्रोग्राम आम्ही अरेंज करत असतो. आम्ही जसं डॉक्टर बॅडमिंटन लीग आपण या ठिकाणी बघत आहात, अनेक डॉक्टर या ठिकाणी पार्टिसिपेट, काही डॉक्टर मुंबईवरून आलेत, काही पुण्यावरनं, काही नाशिक, जळगाव, औरंगाबाद या ठिकाणचे डॉक्टर या ठिकाणी सहभागी होतात आणि खूप चांगला प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला लाभतोय. जवळजवळ आम्हाला 86 एंट्रीज यावर्षी आम्हाला मिळालेल्या आहेत आणि अत्यंत बिजी, तरी आम्ही काही एंट्री घेतल्या नाही कारण वेळ निघून गेली होती आणि अत्यंत अशा उत्स्फूर्त असा हा प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळं आम्हाला त्याच्यातनं अजूनच असं प्रेरणादायक वाटतं. कारण काय, हे डॉक्टर जे लोक आहेत त्याच्या मागं करण्याचा उद्देश आहे का ते आपल्यासाठी काहीतरी करत असतात आरोग्यासाठी. मग त्यांच्या आरोग्याचं कोण बघणार, मग त्याच्यातनं ही संकल्पना आमची पुढे आली आणि त्याच्यातनं आम्ही ह्या गोष्टीचा आम्ही साध्य करायचा प्रयत्न करतोय. सर, सहयोग ही जे नाव आहे, तर हे नावाची संकल्पना आणि नावाचं संघटन कशा पद्धतीने उभं राहिलं, काय सांगायचं? कसं आहे, आम्ही बेसिकली आम्ही काही उद्योजक, काही डॉक्टर्स एकत्र आलो या ठिकाणी आपल्या आरोग्याचं काळजी आपणच घेतली पाहिजे म्हणून आम्ही सकाळी एक मॉर्निंग वॉकसाठी ग्रुप बनवला आणि ग्रुप बनवता मग आम्ही बॅडमिंटन या संकल्पनेकडे आलो. कारण बॅडमिंटन खेळ असा आहे की तो इनडोअर आहे आणि त्यामुळं पाऊस, वारा, फावा याचा आम्हाला म्हणजे कायम तो आपण खेळू शकतो. तर मग त्या बॅडमिंटन क्लबची आम्ही स्थापना केली. त्याच्यातनं काही सिलेक्टेड लोक आम्ही घेऊन एक सहयोग फाउंडेशन याची निर्मिती केली. सहयोग याच्यासाठी का बाबा सर्वांचा सहभाग त्याच्यात असला पाहिजे. म्हणजे प्रत्येक जण मेंबर हा सेल्फ मोटिवेटेड आहे आणि त्याला म्हणजे आता आपण जर बघितलं तर प्रत्येक डॉक्टरचे 2-2, 3-3 हॉस्पिटल आहेत, काही उद्योजक आहेत त्यांचे 2-3 फॅक्टरीज आहेत, पण स्वतः राबतात, तिथे ग्लास उचलतात, पाणी देतात, ह्या सर्व गोष्टी स्वतः करत असतात. त्यामुळे त्यांना प्रत्येकाने भाग घेतला पाहिजे म्हणून त्याला सहयोग हे असं नाव आम्ही त्या ठिकाणी हे केलं, डिसाईड केलं. धन्यवाद सर. या ठिकाणी डॉक्टर केदार सर उपलब्ध आहेत. सर, तुमचे आज ही बॅडमिंटन लीग स्वतः भरवताय, तुम्ही निमामध्ये पण काम करताय. हो. तर आज ही डॉक्टरांची लीग या ठिकाणी घेत असताना तुम्ही काय सांगाल की वेगवेगळ्या जिल्ह्यातून डॉक्टर आलेले आहेत, शनिवार आणि रविवार हा वेळ त्यांच्यासाठी स्वतःसाठी काढणं हे डॉक्टरांना अशक्य कोटीत असताना सुद्धा तुम्ही त्यांचा सहभाग मिळवला, कसं हे साध्य झालं?
सर्वप्रथम आम्ही निमाच्या माध्यमातून बॅडमिंटन टुर्नामेंट भरवत होतो. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद भेटत होता. त्याच संकल्पनेतून आम्ही हा विचार केला की आमच्या आधीचंच एक सहयोग फाउंडेशन आहे, त्यात बॅडमिंटन क्लब आहे, त्यांचा ऑलरेडी आमचा क्लब होता सहयोग फाउंडेशन. का नाही आपण जर जिल्हा स्तरावर आपण का नाही ठरवू शकतो. जिल्हा स्तरावरून नंतर आमचा विचार झाला की राज्य स्तरातून का नाही करावं. राज्य स्तरावरून जर आम्ही विचारणा केली आणि एकदा 2 वर्षापूर्वी जिल्हा स्तरावरचं बॅडमिंटन टुर्नामेंटचे आम्ही बघायला गेलो होतो. पुण्यातच झाल्या होत्या. त्यातून आम्ही प्रेरणा घेऊन पूर्ण स्टेट लेवलच्या बॅडमिंटन टुर्नामेंट घेण्याचा एक संकल्प मांडला आणि तो आमच्या सहयोग फाउंडेशनने पारित केला. सर्वच म्हणजेच आमचे उद्योजक डॉक्टर सर्वच असं कुठला भेदभाव न करता डॉक्टरांसाठी त्यांनी आपण एक स्टेट लेवलची एक टुर्नामेंट भरवावी असा एक विचार पुढे येऊन आणि लगेच त्याच्यात अंमलबजावणी केली आणि त्याला पहिल्याच वर्षी इतका उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला की पूर्ण महाराष्ट्रातून म्हणजे नागपूर, जालना, गोंदिया, एकदा रिमोट एरियातून पण आम्हाला इंटरेस्ट मिळाल्यात आणि त्याचा प्रतिसाद इतका उत्स्फूर्त होता की त्याच वेळेस आम्हाला पुढच्या वेळेस DVL म्हणजे पुढच्या वर्षी जर तुमची स्पर्धा केव्हा भरली जाणार याची विचारणा तेव्हा करण्यात आली होती. त्या स्फूर्तीतून आम्ही हे दरवर्षी आयोजन करत असतो. धन्यवाद सर. या ठिकाणी जे डॉक्टरांचा सहभाग वाढवण्यासाठी तुम्ही अगदी रिमोट कंट्री एरियामध्ये सुद्धा लोक गेलेला आहात, त्यांचा सहभाग मिळाला. या ठिकाणी डॉक्टर पवार सर हे आत्ताच मॅच खेळून आलेले आहेत आणि नुसताच सहभाग नाही तर ॲक्टिव्ह सहभाग म्हणता येईल अशा पद्धतीने डॉक्टर पवार सरांचं योगदान आहे. सर काय सांगाल, आत्ताची मॅच कशी झाली? काय जोरदार. आज सकाळपासून सगळ्याच मॅचेस जोरदार होत आहे. काटेकी टक्कर ज्याला म्हणतो आपण अशा स्वरूपाच्या सगळ्या मॅचेस होत आहेत. थोड सगळे प्रतिस्पर्धी आहेत, कोणी वीक आणि कोणी असं हे नाहीये आणि खेळण्याची मजा येते. सगळे डॉक्टर मंडळी असल्या कारणानं थोडीशी चुरशीचा सामना ज्याला म्हणतो आपण अशा प्रकारच्या सगळ्या मॅचेस होत आहेत आणि आज शनिवार असल्यानं वीकेंड असल्यानं बरेच डॉक्टर आपले हॉस्पिटल किंवा क्लिनिक बंद करून आलेले आहेत. पण रेग्युलर जी प्रॅक्टिस असते, सराव असतो, तो तुमचा कसा असतो, कशा पद्धतीने होतो? ऍक्च्युअल आता आमच्या बाबतीत सांगायचं झालं तर आम्ही रोज सकाळी आमच्या कोर्टवर इंद्रायणनगर कोर्टवर प्रॅक्टिस करत असतो आणि ज्या ज्या विभागातनं ही लोक आलेली आहेत स्पर्धात ते त्यांच्या तिथं काही लोकांकडे कोर्ट आहेत, काही लोकांकडे कोर्ट नाही आहे. आता फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर पंढरपूरला कोर्ट नाही आहे खरं पाहता. ते एक 10-15 किलोमीटर दुसऱ्या गावाला जाऊन जिथं कोर्ट आहे तिथं ते प्रॅक्टिस करतात आणि अशा एरियातनं आलेली लोक त्यांची मॅच जर बघितली तर खरंच आपल्याला आश्चर्य वाटतो. तयारी खूपच जोरदार आहे लोकांची. निश्चितच सर, याच्यासाठी जो सराव निश्चित गरजेचा आहे, प्रॅक्टिस गरजेची आहे आणि बॅडमिंटनसाठी हॉल लागतो आणि ह्याच्यासाठी 15 किलोमीटर डॉक्टर जातात आणि खेळतात आणि स्पर्धेला उपलब्ध होतात. ही खूपच मोठी गोष्ट आहे. सर तुम्ही कसा वेळ काढतात? तुमचं तर स्वतःचं क्लिनिक आहे, पेशंट रुग्ण याच्यातून कसं? खरं सांगायचं सर, तुम्हाला एखाद्या खेळाविषयी जर आवड असेल तर वेळ नाही किंवा वेळ निघत नाही असं होऊ शकत नाही. तुम्ही तुमच्या आवडीसाठी स्वतःच्या याच्यासाठी कधीही वेळ काढू शकतात. सकाळ असेल, दुपार असेल किंवा तुमचं दिवसभराची दैनंदिन दिनचर्या सांभाळून तुम्ही वेळ काढू शकतात. आता आम्ही जेवढे सहयोगी आहेत ते सकाळच्या वेळेस म्हणजे तो एक असं एक ज्याला म्हणता येईल आपण बॉन्डिंग झालेलं आहे की रोज सकाळी जरी नाही खेळलो तरी चहाला आम्ही भेटतोच. काही निमित्तानं आम्ही घराच्या बाहेर पडतो आणि एकमेकांना भेटल्याशिवाय तो दिवस चांगला जात नाही किंवा का रे बाबा हा का नाही आला, तो का नाही आला याची विचारपूस करतो आम्ही की कोणाला काही प्रॉब्लेम आहे का काय आहे. आणि जनरली आम्ही 99% रोज प्रॅक्टिस बॅडमिंटनची करतो. धन्यवाद सर, या ठिकाणी चांगली माहिती दिली आपण. या ठिकाणी डॉक्टर मुंगसे सर उपलब्ध आहेत जे ह्या सहयोग फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांचं मोठं योगदान आहे आणि ह्या संघटनेमध्ये त्यांनी मोठं काम केल्यामुळं आज दुसऱ्या वर्षी सलग राज्यस्तरावरती हा मोठा समारंभ आयोजित केला जात आहे. टेनिस लीग बॅडमिंटन लीग या ठिकाणी होत आहे. काय सांगाल सर, आजची ही लीग या ठिकाणी होत असताना ही पूर्ण महाराष्ट्रभर तुम्ही व्यापक स्वरूप या ठिकाणी आणलंय, राज्यस्तरावरचं त्याला स्वरूप दिलेलं आहे. सलग दुसऱ्याच वर्षी त्याला मोठं स्वरूप देताना त्याचं पैशाचं नियोजन काय केलं? आता मी तसा सहयोग फाउंडेशनचा खजिनदार
तर बरोबर तुम्ही प्रश्न विचारला की ह्या आर्थिक नियोजन कसं होतं याबद्दल. तर ऍक्च्युली आर्थिक नियोजनासाठी आम्ही सुरुवात कशी केली होती की आम्ही बॅडमिंटन रेग्युलर जे खेळतो, तर बॅडमिंटन खेळत असताना सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही काहीतरी समाजासाठी करावं हे आम्ही डोक्यात घेतलं. तर मग यासाठी लोकांकडनं पैसा गोळा करण्यात काहीच पॉईंट नव्हता. तर मग आम्ही स्वतःच बीसी चालू केली आणि बीसी जो निलाव होईल तो कोणी परत तो डिव्हिडंड असा शेअर नव्हता होत, तो आम्ही साठवायचो आणि मग वर्षातनं मेडिकल कॅम्प त्याच पैशात व्हायचा. म्हणजे नंतर एकावरती कुणावर हे नको जायला आणि दर महिन्याला आपलं एक फुलने फळाची पाकळी प्रत्येकाची मदत त्यात असायची. त्या हेतूने आम्ही मेडिकल कॅम्प 2013 पासून चालू केला आणि त्याच निमित्ताने आता बॅडमिंटन स्पर्धांसाठी काय झालं तर मागच्या वेळेस आम्ही त्याच सहयोग फाउंडेशनच्या भिशीमधनं आम्ही पैसे यावेळेस ऑर्गनाईज केले आणि मागच्या वेळेसचा इव्हेंट हा ग्रँड सक्सेस होता. ग्रँड सक्सेस असताना एक नंबर बघा ही थ्रिल आहे ना, हा इथंच बघायला भेटत सहयोग DBL मध्ये. तर मागच्या वेळेसचा इव्हेंट एवढा चांगला झाला तर त्यावेळेस त्याचा दखल बऱ्याचशा इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांनी घेतला. तर त्यातनं एक अर्जंट म्हणून कंपनी आहे, त्यांनी आम्हाला अप्रोच केला यावर्षी इव्हेंट मॅनेजमेंटसाठी की आम्ही हँडल करतो. तर त्यामुळं आम्हाला आणखीन व्यापक स्वरूप मिळालं. दरवर्षी आम्ही ठरवलं की एक पाऊल पुढे जायचं. मागच्या वेळेस जर आमचा बेंचमार्क 1 होता तर यावेळेस आम्ही 2ला आलेलो. यावेळेस तुम्ही जर बघसाल तर पूर्ण प्रोफेशनल लुक आम्ही दिलेला आहे. त्यात मग आम्हाला आमचे स्पॉन्सर जसे कोलते पाटील, एनर्जाल, बाकीचे आणखीन बॅकेचर्स, स्टर्लिंग हॉलिडेज हे आमचे स्पॉन्सर्स यावेळेस आम्हाला इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी थ्रू मिळाले. त्यामुळे आमचं काम आणखीन सोपं झालं. दरवर्षी एक स्टेप बाय स्टेप आम्ही असं आर्थिक नियोजन करत पुढे चाललोय. ह्या आर्थिक नियोजनाबरोबर पुढील भविष्यात जी योजना वाढवायची, जसं तुम्ही सांगितलं त्यावेळेला एक स्टेप पुढे गेला तर तेच 2018ला मोठं योगदान तुम्हाला द्यावं लागेल. बरोबर. तर त्याचं काय नियोजन अगोदर केलेलं आहे? आता कसं तसं एकदम फुल ब्लूप्रिंट असं नाही म्हणता यायचं, पण एक बऱ्याचशा कल्पना आमच्या सहयोग मेंबर्समध्ये असतात. आमच्या अध्यक्ष संजय अय्यर यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही मीटिंग घेतो दर महिन्याला. मग त्यातनं प्रत्येकजण आपली आयडिया शेअर करत असतो आणि मग ती शेअर केलेली आयडिया जी सगळ्यांना सर्वमत असेल मग ती आयडिया घेऊन आम्ही पुढे जातो आणि मग त्या आयडियातनं दर महिन्याला काहीतरी कॉन्क्रीट स्वरूप त्याच्यात आणायचं आणि फुल प्रूफ प्लॅन सगळं ती एक्झिक्यूट करायची. हा आम्ही असा प्लॅन करत असतो. यामध्ये कौटुंबिक शेअरिंग होतं का? म्हणजे कुटुंबातल्या लोकांचं योगदान त्यामध्ये घेता का? मुलांचं, तुमच्या पत्नींचं असं काय सहभाग आहे? हा खूप चांगला प्रश्न आहे ऍक्च्युली. आता सहयोग फाउंडेशन हे फक्त मित्र नाही राहिले तर ही फॅमिली झालेली आहे. म्हणजे जर आमचं तुम्ही दरवेळेस यावेळेस जर प्रॉस्पेक्ट बघितलं असेल मेडिकल कॅम्पमधलं तर त्यात आम्ही घरच्यांना पण इन्क्लूड केलं. म्हणजे फक्त सहयोग मेंबर्स जे आहेत मेल मेंबर्स त्यांना फक्त पारितोषिक नाहीये, मोमेंटो नाहीये, तर त्यांच्या फॅमिलीला सुद्धा मोमेंटो दिले त्यावेळेस. मग असं एक ते ना एक फॅमिली झालेली आणि त्यानिमित्ताने मग सगळ्यांची मुलं, लहान मुलं ज्याच्या सुट्ट्या असतात ते बॅडमिंटन खेळायला जातात. त्यांनाही या स्पोर्ट्सची आवड झालेली आहे. बॅडमिंटन नाही तर आमच्या शेजारी ट्रॅक आहे, रनिंग ट्रॅक, तिथं असतात ते. म्हणजे ज्याला जसं हवं तसं तो एक त्यांच्यामध्ये ते ग्रूमिंग होत चाललंय. अशा प्रकारे नियोजन असतं. या ठिकाणी डॉक्टर भांडवलकर सर उपलब्ध आहेत आणि तर ते थोड्याच वेळात उपलब्ध होत आहेत. त्यापूर्वी तुम्ही आजच्या ह्या उद्घाटन संदर्भात काय सांगाल? आजचं जे उद्घाटन झालेलं आहे तर त्या उद्घाटनासंदर्भात काय सांगाल? हा उद्घाटनाचा आम्ही असं यावेळेस नियोजन केलं होतं की उद्घाटनाचा कार्यक्रम हा सहयोग मेंबर्सच करतील आणि त्यासोबत आम्ही फक्त त्यासोबत आपल्या PCMCचे स्पोर्ट्सचे कमिशनर जे आहेत कडुसकर साहेब त्यांनाही आमंत्रित केलं होतं. तर त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झालं आणि त्यासोबतच सहयोगचे सगळे मेंबर्स आणि अध्यक्ष यांनी दीपप्रज्वलन केलं. अशा प्रकारे आम्ही हे जे नियोजन हे असं प्लॅन केलं होतं. धन्यवाद सर. या ठिकाणी तुम्ही चांगली माहिती दिली. या ठिकाणी जे खजिनदार पद अत्यंत शक्तिमान पद्धतीने तुम्ही राबवतात ते सांगितलं त्याबद्दल धन्यवाद. या ठिकाणी डॉक्टर भांडवलकर सर उपलब्ध आहेत. सर या ठिकाणी सहयोग डॉक्टर्स बॅडमिंटन लीग 2017 बरोबर. खरं तर ही दुसरं वर्ष आहे आणि अत्यंत शक्तिमान पद्धतीने ताकदीने तुम्ही या ठिकाणी दुसरं वर्ष साजरं करताय. तर हे सुरू होताना तुमचे किती मेंबर्स आहेत आणि भविष्यात कशी मेंबर्सची शक्यता कशी वाढण्याची काय आहे? ॲक्च्युली आता सहयोग फाउंडेशनचे 18 ते 20 मेंबर आहेत आणि आमचं इथून दुसरं वर्ष सक्सेसफुल आम्ही इव्हेंट आता मॅनेज केलेले आहे. पहिल्या वर्षी आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स भेटला होता.
पहिल्या वर्षी आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स भेटला होता आणि यावर्षी खूप चांगला रिस्पॉन्स आहे. ऑल ओव्हर स्टेट महाराष्ट्रातून गोंदिया, नागपूर, नाशिक, सांगली, पंढरपूर अशा ठिकाणी चांगले प्लेयर्स खेळण्यासाठी आलेले आहेत. एक डॉक्टरांसाठी खूप चांगली इव्हेंट झालेली आहे. महाराष्ट्रातून सगळे चांगले प्लेयर खेळायला येत आहेत आणि बॅडमिंटन सहयोगने चांगल्या उंचीवर नेऊन केलेलं आहे. या ठिकाणी जे वाढ म्हणा जो त्याचबरोबर आरोग्याच्या दृष्टीने तुम्ही शिबिरं घेता, तर त्यासाठी कसं नियोजन करता का? आरोग्यदृष्ट्या जसं आम्ही बॅडमिंटनच्या मॅचेस भरवतो तसेच आम्ही शिबिरही यावर्षी 500 वर्ष होतं आमचं शिबिर भरवण्याचं. आणि सगळ्यात विशेष बाब म्हणजे यावर्षी माझ्या स्वतःच्या गावाला शिबिर आम्ही भरवलं होतं. ते शिबिर कमीत कमी 1500 ते 1700 पेशंट होते. त्यामध्ये आम्ही रुग्णांची तपासणी केली आणि मोफत आमच्या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे आम्ही पूर्ण औषधं मोफत देतो पेशंटला. ते खूप महत्त्वाचं आहे कारण औषधं आणि चष्मे वाटप फ्री असतात. त्यामुळे रुग्णाला त्याचा खूप चांगला उपयोग होतो आणि दरवर्षी आम्ही ते आमची जी आहे सहयोगची कल्पना ती कंटिन्यू आम्ही वर्षाला करत असतो. धन्यवाद सर. या ठिकाणी तुम्ही सहयोग संदर्भात चांगलं योगदान देता आणि याचबरोबर सहयोगची ही लीग जी आहे त्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर तुम्ही प्रचारित झाला त्याबद्दल आपला हार्दिक आभार. धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू. या ठिकाणी डॉक्टर सचिन सर उपलब्ध आहेत. या ठिकाणी सहयोग फाउंडेशन जे आहे बॅडमिंटन लीग या ठिकाणी आयोजित केली जाते. तर आज हे सहयोग फाउंडेशनने आयोजित करताना ज्या इव्हेंट मॅनेजमेंटच्या ज्या कंपन्या आहेत तुमच्याशी अप्रोच झाल्या, तर ह्याचं काय गमक काय सांगाल तुम्ही? सहयोग फाउंडेशन नियमितपणे डॉक्टरांसाठी बॅडमिंटन लीग आयोजित करत असते. सहयोग फाउंडेशन ही अशी संघटना आहे त्याच्यामध्ये काही वैद्यकीय क्षेत्रातील लोक म्हणजे डॉक्टर आहेत आणि अवैद्यकीय पण त्यामध्ये काही भागीदार आहेत. परंतु त्या डॉक्टरांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे त्यांना हा कार्यक्रम व्यवस्थितपणे अरेंज करणं, त्यांची जी इच्छा आहे ज्या पातळीवर तो कार्यक्रम अरेंज करायचा आहे तिथपर्यंत पोहोचता येत नसल्यामुळे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला आपण मदतीला घेऊन त्यांच्याकडून बरीचशी मदत आपल्याला होते आणि आपण त्यातून हा कार्यक्रम अतिशय सुव्यवस्थितपणे करू शकतो. वेळेच्या अभावामुळे त्यांच्याशी आपल्याला भागीदारीमध्ये काम करावं लागतं कारण की आपल्याला एक वेगळ्या स्तरावर ही स्पर्धा न्यायची. निश्चितच या ठिकाणी तुम्ही ही स्पर्धा प्रोफेशनल आणि कमर्शियल पद्धतीने या ठिकाणी देत आहे. आज या ठिकाणी जवळजवळ 64 एंट्री वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेल्या आहेत. आता ह्यांच्या राहण्याची किंवा त्यांची जेवणाची व्यवस्था काय कसं आम्ही हा जो कार्यक्रम आयोजित करतो तो प्रोफेशनल आपल्याला म्हणता येईल. कमर्शियल फारसं काय त्याच्यामध्ये फारसा आमचा काही उद्देश नसतो. आणि बाहेरगावाहून जी लोक आलेली आहेत राहण्यासाठी एकतर ती डॉक्टर असतात, त्यांचे मित्र सहाध्यायी इथंच उपलब्ध असतात, त्यामुळे त्यांची राहण्याची सोय होते आणि आम्ही त्यांना राहण्यासाठी जागा पुरवण्याचं मार्गदर्शनही करत असतो जेणेकरून त्यांचं येणं आणि इथे राहणं सुखकर होईल. एवढ्या लांबून ते आपल्या पुण्यामध्ये खेळण्यासाठी येतात, आमच्या विनंतीला मान देऊन येतात. त्यामुळे आम्ही त्यांची खूप जेवढी शक्य होईल तेवढी काळजी घेत असतो. याच तुम्ही जसं इकडे येता तसं तुमचं योगदान होतं का जाण्यासाठी? तर कसं आहे माहिती का, ही एक रिव्हर्सिबल प्रोसिजर आहे की आपण एकदा त्यांच्याकडे गेलो तर ते आपल्याकडे येतात अदरवाईज. आणि मला एक सुधारणा सांगायची की यावेळेस 78 एंट्री आहे, त्यामुळे अतिशय सुंदर प्रकारे आतापर्यंत हा कार्यक्रम झालेला आहे. आणि पुढच्या वर्षी या वर्षीचे जे काही खेळाडू आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीने खेळत आहेत. मागच्या वर्षीपेक्षाही चांगले खेळाडू यावर्षी आहेत आणि उत्तरोत्तर आम्हाला खेळाडूंच्या स्तरामध्ये प्रगती करायची. डॉक्टर खेळाडू एवढे व्यावसायिकपणे खेळत आहेत याचा आम्हाला खूप मोठा आनंद होतो. धन्यवाद सर. या ठिकाणी